नमस्कार मित्रांनो, आमच्या गावाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आम्ही आलो आहोत साताराच्या ह्या हायवेवरती, जिथे एक रेस्टॉरंटमध्ये मिसळ पाव खायला। आणि याच्यानंतर आम्ही भरपूर काही करणार आहोत, ब्लॉगमध्ये भरपूर जागे जाणार आहोत। तर नक्की बघा ब्लॉगला, आणि ज्यांनी काही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर तुम्ही बघू शकता, इकडे आली आहे आपली मिसळ पाव। मला एवढी खास आवडत नाही, पण हां, लोकांना आवडते। मी आज खूप दिवसांनी मिसळ पाव खाणार आहे। आमचे सगळे पूर्ण फॅमिली बसलेली आहे, माझा भाऊ, आई, पप्पा आणि आमची जवळची एक आजी होती, त्यांना आम्ही घेऊन आलो सोबत। तर मी ह्याचा टेस्ट केला, मला आवडली, असे काय नाही। आणि इथून खाल्ल्यानंतर आम्ही गेलो, आता एक मंदिर आहे, गणपतीचं मंदिर, छान सुंदर वातावरण आहे बघा। डाल दिया। हे खूप प्राचीन मंदिर आहे। इथे बसून थोडा वेळ मला खूप छान वाटलं, आणि बसल्या बसल्या पप्पांना फोन आला की गावात एक जणांची पूजा आहे, घराची पूजा, त्यासाठी आम्हाला जायचं संध्याकाळी। तर आता इथून गेल्यानंतर आम्ही तिकडे जाणार आहोत। आणि ते थोडा वेळ बसून आम्हाला आता घरी जायचं होतं। घरी गेलो, त्याच्यानंतर बघितलं तर काय, खूप जास्त पाऊस येत होता। आता बघूया पाऊस थांबला की मग पुढे कसं काय मी करतोय। चला, तर मग दुपारपर्यंत पाऊस थांबलाच होता, आणि मी आणि माझा भाऊ आम्ही आलो आहोत गावाच्या मंदिरात। आणि हे मंदिर पण खूपच जुनं आहे, म्हणजे पिढीनं पिढी हे चालत आहे। आणि ते गावातल्या लोकांनी मिळून नवीन थोडंसं केलं आहे मंदिराला, तर छान दिसत आहे आता मंदिर। आणि हे आहे मारुतीचं आणि गणेशचं मंदिर, आणि तुम्ही बघू शकता दोन्ही मंदिर, म्हणजे दोन्ही प्रतिमा किती सुंदर आहे। त्याच्यानंतर इकडे गावाची गाडी आली आहे आरोग्य सेवा केंद्राची, जिथे जाऊन आपण आपले ब्लड टेस्ट करू शकतोय, आणि शुगरचे टेस्ट असतात, दुसरे काय औषध घ्यायचं असेल ते सुद्धा घेऊ शकता। तर मी आणि माझा भाऊ पण आलो होतो। आणि याच्यानंतर आता मी घरी आलो, तर बघतो एवढा पाऊस होतोय, आता काय करायचं, संध्याकाळी तर त्यांच्या घराच्या पूजामध्ये पण जायचं आहे। तर बघूया, असा पाऊस थांबला की आपण जाऊ। तोपर्यंत तुम्ही वातावरण बघा, किती मोठा पाऊस आणि किती छान वातावरण आमच्या गावाकडे असतं। बरं झालं आता पाऊस थांबला। आम्ही आलो आता त्या पूजेमध्ये। यांचं हे घर बघा बांधलेलं आहे, ते पूजा आहे। आणि मम्मीने त्या काकींची वटी भरली। आणि आता प्रसाद घ्यायची बारी होती, तर सगळे लोक असे पंक्तीला बसले। गावाकडे असंच असतं, पंगत बसती, जेवतात लोक, आणि
आणि जेवायला होती पुडी, मिक्स भाजी, भात, वरण, पापड आणि बासुंदी. आणि नव्याला बासुंदी खूप आवडली. तिने एकदम पहिल्यांदाच म्हणजे बासुंदी खाल्ली होती. आणि बासुंदी मला पण खूप आवडते. तर आम्ही तर 2-2, 3-3 वेळा घेऊन वाटे पेले. चला तर मित्रांनो, आजचा दिवस आमचा खूप चांगला गेला. घरी आलो माघारी. नव्या इकडे थोडेसे गाणे ऐकत बसली होती. आणि भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी. धन्यवाद.